आज आहे हर्षचा शाळेतला पहिला दिवस. पहिला दिवस म्हणजे आज किती तारखेला आहे? 16 आहे ना? 15 तारखेला सुरू होते ना शाळा. हां, 15 तारखेला रविवार होता. त्यामुळं हर्षची शाळा आता 16 तारखेला चालू झाली आहे. आणि मी फायनली माझ्या मोबाईलला जरा आराम भेटणार आहे. कारण की माझा नाही, ते हर्षचाच मोबाईल आहे. हर्ष, तुझ्या मोबाईलला मी तू येईपर्यंत सांभाळून ठेवते. आज शाळा चालू झाली आहे. सगळ्यात जास्त आनंद तर मलाच व्हायला हर्षपेक्षा. इकडं कुठं, इकडं नाही आहे तुझी शाळा. अरे जाऊन झोपायचं नाही, अरे शाळेला जा. बाय बाय हर्ष, बाय. हर्ष 9वीला गेलाय. दीक्षा, हर्ष 9वीला गेलाय. एकावर चढत 10वी. बापरे, हे पुस्तक आठवत का? ए बापरे, अल्जेब्रा, अल्जेब्रा जॉमेट्री आठवते प्रतीक्षा सर? बापरे, हे पुस्तक मॅथ्सचे सगळ्यात अवघड. हा, एवढे मोठेच होते की व. नाही नाही, नवीनच. अजून काय एक डझन म्हणणार. नवीन नवीन शाळा चालू झालेल्याच नवीन आहे सगळं. एकदा जर पोतं भरून आणलेली सगळं सामान. हा, एकदाच वर्षभराच्या वयात येणं आणलेली. हा, स्टीलची बॉटल कधी आणली नाही आम्हाला फक्त. पण ठीक आहे, तुला आमची इच्छा पण नव्हती कधी. माहित पण नव्हतं आम्हाला, माहित पण नव्हतं आम्हाला की स्टीलची बॉटल काय असते. एवढं बॅग तर तुला हे नको होती ना, बॅग, टिफिन बॅग. मग म्हणून का? कंपास आहे ना तुला? मग चांगले मोठे स्क्वेअर बुक्स. हर्षला स्क्वेअर बुक्स आले मम्मी. हर्ष मोठा झाला. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर आत्ता तुम्ही क्लिप बघितलेच असतील. तर मी आणि दिव्या गेलो होतो नाशिकला माझ्या आत्याच्या घरी. कारण माझ्या आत्याच्या मुलाच्या मुलीचं बारसं होतं, त्यासाठी आम्ही गेलो होतो. तर क्लिपमध्ये बघितलंच असेल, त्या बेबीचं नाव अनाया असं ठेवलं आहे, जी की खूप सुंदर आहे, खूप क्यूट आहे. आणि ते क्लिप बघितलेच असेल, ते फोटोग्राफर्सनेच काढलेले क्लिप आहे. तिथं मी काहीच शूट केले नाही. कारण जसं काय होतं, जिथं अजून खूप जास्त लोक असतात तिथं असं कॅमेरा उचलून बोलायला वगैरे अजून मला जमत नाही. म्हणजे शूट काय, मी पहिल्या दिवशी गेल्यानंतर ना तिथे इतकी शांत होते की मी काही शूटच केलं नाही. पण सेकंड डे दिवशी जिथं आम्ही जाणार होतो त्र्यंबकेश्वरला, तिथे जरा मला थोडासा कॉन्फिडन्स आला होता शूट करण्यासाठी. तर सेकंड डे आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार होतो, तिथं मी शूट केला आहे. हा व्लॉग तोच होणार आहे. तर त्र्यंबकेश्वरला जायच्या आधी सकाळी आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो होतो. नाशिकची फेमस मिसळ होती, साधना चुलीवरची मिसळ होती. खूप छान टेस्टी होती, खायला चांगली होती. तर आणि समोर एक पुतली का खेल, पुतली का, बहुतेक तर पुतली का खेलच म्हणतात ते, पुतली का खेल असं का काहीतरी म्हणतात, असंच म्हणतात का माहित नाही मला. तर तेही होतं. जागा आहे, भेट लाव की. एक तिकडं दे, एक इथं.
त्र्यंबकेश्वरला जाण्याच्या आधी तिथे एक काहीतरी ठिकाण होतं, काय त्या ठिकाणाचं नाव मला नाही माहिती, पण खूप छान मंदिर होतं. राधाकृष्णाची मूर्ती होती आणि जे मेन पॉईंट जो बाहेरचं होतं ते खूप सुंदर होतं. तिथे काय डोंगर वगैरे होते आणि त्या डोंगरातून छोटे छोटे वॉटरफॉल्स ते होते. त्यानंतर मंदिर खूप सुंदर होतं बाहेरून बघायला वगैरे, छान ठिकाण होतं. दिव्या तर सांगत होती की तिथं जे डोंगर होते त्याच्यावरून जे वॉटरफॉल्स ते येत होते ते सगळे डोंगर ते पाऊस यायल्यामुळे जे धुके पडले होते त्या धुक्यांमुळे ते डोंगर काहीच दिसत नव्हते. दीदी दीदी तर तिथं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो होतो. निघाल्यानंतर तिथं आधी स्वामी समर्थांचं एक मठ होतं, त्या मठात आम्ही गेलो होतो. तेही खूप छान होतं. आतमध्ये कॅमेराज अलाउड नव्हते त्यामुळे आतमधलं काही शूट केलं नाही. बाहेरचं जे काही होतं तितकंच शूट केलं. आतमध्ये समर्थांची मूर्ती होती, ती पण खूप मोठी होती, छान होती. हा नाही
आधीच जवळ आलो. तर आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो आणि बघा ही आहे माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी आहे शिवाई. ही तर काय नाही इतकी बडबड करते, दिसायला तर सुंदर आहे, त्याच्यापेक्षा जास्त बडबड जास्त करते. कसं खाते तू? तू कोण आहे? कोण आहे तू? किधर दिख रहा है तुझे? उधर दिख रहा. त्यानंतर ना आम्ही रात्री निघालो होतो त्र्यंबकेश्वरला जायला आम्हाला उशीर झाला होता आणि गेल्यानंतर ना पण खूप मोठी रांग होती, जास्त आम्हाला घरी जायला जास्त उशीर झाला असता, त्यामुळे आम्ही आतून काही दर्शन घेतलं नाही, बाहेरूनच स्क्रीनवरूनच दर्शन घेतलं. काय म्हणते तुला? उलटा झेंडा आला का बघा. आणि हे बघा इथं दर्शन घेतल्यानंतर जे गाड्या होत्या ते लांब पार्किंग केल्या होत्या, त्या येईपर्यंत भरपूर पाऊस पडत होता. आणि हे बघा इथं बिचारी इथं की थंडी वाजली की तिचे दात थरथर राहिले. मी छत्र्या उघडून पावसातच उभारलो होतो. तर अशा प्रकारे हा व्लॉग इथेच संपतो. व्लॉग आवडल्यास व्लॉग लाईक करा, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.